मोठी दहशत उद्योग नगरीमध्ये आहे। आपण गृह खात्याच्या माध्यमातून नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा गुरुवारी दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी ठोठावली आहे। स्वप्नील बबन सावंत, वय वर्ष 34, राहणार कडधे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। या खटल्याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत 18 सप्टेंबर 2016 रोजी राजगुरुनगर येथून राहत्या घरातून पळवण्यात आले होते। खेड पोलीस स्टेशनला मुलीच्या पालकांनी फिर्याद दाखल केली होती। आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले। पोलिसांनी शोध घेत मुलीला ताब्यात घेतले। स्वप्नील सावंत विरोधात खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याचा तपास खेड पोलिसांनी केला। हा खटला खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांच्या कोर्टात सुरू होता। या खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले। पीडित मुलगी, पीडितेची आई, तपास अधिकारी आणि डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली। आरोपी स्वप्नील सावंत याला 7 वर्षे सक्त मजुरी आणि 5000 रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली। दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले। पुणे नाशिक रेल्वेबाबत तांत्रिक तोडगा काढा, अन्यथा GMRT प्रकल्प स्थलांतरित करा, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मागणी। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरील आक्षेप टाळण्यासाठी GMRTने तांत्रिक उपाय योजावेत किंवा GM प्रकल्प कमी लोकसंख्या असलेल्या भागात स्थलांतरित करावा अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी PMO व विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्याकडे केली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खोडद येथील GMRT प्रकल्पाच्या आक्षेपामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभेत दिली। त्यामुळे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना तत्काळ पत्र पाठवून GMRTच्या शास्त्रज्ञांनी पुणे नाशिक रेल्वेच्या आक्षेपावर तांत्रिक उपाय योजावेत किंवा GMRT प्रकल्प योग्य भागात स्थलांतरित करावा अशी मागणी केली। सन 1996 मध्ये GMRTची स्थापना झाल्यापासून औद्योगिकीकरणावर निर्बंध आल्याने इंडस्ट्री करता येत नाही। नारायणगाव परिसरात सध्या वेल्डिंग वर्कशॉप्सला परवानगी देण्यासाठी व्यावसायिकांना बराच त्रास दिला। मोबाईल नेटवर्कला घेतलेल्या आक्षेपामुळे या भागात जवळपास 1-2 वर्ष नेटवर्क उशिरा आले। एकंदरीत GMRT प्रकल्पामुळे या भागाच्या विकासाला खीळ बसली आहे। अशा परिस्थितीत प्रादेशिक विकासाची प्रचंड क्षमता असलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प या भागाच्या विकासासाठी वरदान ठरणारा होता, परंतु GMRTने उपस्थित केलेल्या आक्षेपामुळे रखडला आहे। पुणे जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि नागरिकीकरण लक्षात घेता या भागाच्या शाश्वत विकासाचा विचार करता या रेल्वे प्रकल्पावरील आक्षेप दूर करण्यासाठी GMRTच्या शास्त्रज्ञांनी तांत्रिक तोडगा काढावा अशी भूमिका खासदार डॉक्टर कोल्हे यांनी घेतली असून GMRT प्रकल्प कर्कवृत्ताच्या जवळ असणे आवश्यक असल्याने ज्या भागात लोकसंख्या विरळ आहे अशा भागात तो स्थलांतरित करावा असे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे। चाकण नगर परिषद हद्दीतील चाकण ते राक्षेवाडी हा प्रमुख जिल्हा मार्ग वीजबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। मागील कित्येक दिवस ठेकेदार मंडळींनी हे काम झुलवत ठेवले आहे। यात चाकण नगर परिषद सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर्थिक लाभापोटी कामाच्या निविदा बदल करणे, एकच ठेकेदार सर्व काम घेणे, नंतर ते सब ठेकेदार यांना देणे असे गंभीर प्रकार होत आहे। परिणामी काम रखडत चालले असल्याचा आरोप होतो आहे। या भागात त्रस्त नागरिकांनी आता चक्क फलक लावून याबाबत संतप्त प्रश्न उपस्थित केले आहेत। पेरणे येथे 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत। मुंबईकडून चाकणमार्गे येणाऱ्या अनुयायींची वाहने जुना मुंबई पुणे हायवे रोडवरून वडगाव मावळ, देहू रोड, निगडी, चऱ्होली, आळंदी आणि मरकळ मार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालय, तुळापूर, लोणीकंद, पुणे शहर आयुक्तालय मार्गे पेरणे विजयस्तंभ याप्रमाणे वळविण्यात येणार आहेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे। पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक भागात बनावट पारपत्राद्वारे वास्तव्य करण्याचे बांगलादेशींचे प्रमाण वाढले आहे। पोलीस यामुळे आक्रमक झालेत। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून बांगलादेशींविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे। गेल्या 2 वर्षात 34 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील निवासाचा पत्ता देऊन पारपत्र काढण्यात आल्याच्या घटनाही उघडकीस येत आहेत। आतापर्यंत 62 जणांचे पारपत्र रद्द करण्यात आलंय। बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न जिल्ह्याच्या औद्योगिक भागात आता ऐरणीवर आलाय।
या भागात सातत्यानं बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असल्याचं पोलीस कारवायांवरून दिसून येत आहे. औद्योगिक पट्ट्यात बांगलादेशी नागरिक स्थायिक असल्याचं दिसत आहे. गेल्या 2 वर्षात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत 34 बांगलादेशी आणि मूळचे म्यानमारचे असणाऱ्या 2 रोहिंग्या कुटुंबातील 4 कारवाई करण्यात आली आहे. शहराच्या पत्त्यावर पारपत्र काढलेल्या 62 बांगलादेशींचे पारपत्र रद्द करण्यात आलंय. चाकण म्हाळुंगे औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर भाड्याच्या खोल्या आहेत आणि यातील घर मालकांनी जबाबदारीने कागदपत्र तपासण्याची गरज आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी मोहीम म्हणजेच सर्च ऑपरेशन राबवण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आळंदी, मरकड, तळवडे, भोसरी, चाकण, म्हाळुंगे, हिंजवडी, तळेगाव, दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. कारखानदारीमुळे शहराची उद्योग आणि कामगार नगरी अशी ओळख झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक शहरात उदरनिर्वाहासाठी स्थायिक होतात. शहरातील हॉटेल, औद्योगिक पट्ट्यात कामासाठी परदेशातील नागरिक येत असल्याचं दिसतात. पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेनं सन 2023 आणि 2024 या 2 वर्षात 34 घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. भोसरी, म्हाळुंगे, MIDC या भागात कारवाया केल्यात. औद्योगिक पट्ट्यात कमी वेतनावर काम करण्यासाठी बांगलादेशी घुसखोर सहज उपलब्ध होत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. गृहप्रकल्प, हॉटेलमध्येही बांगलादेशी कामगार काम करत असल्याचं दिसून येत आहे. बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालच्या सीमा भागातून भारतात प्रवेश करतात. पश्चिम बंगालमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड काढलं जातं आणि त्या आधारे पिंपरी चिंचवड शहरात ते येतात. शहरात आल्यानंतर आधार कार्डवरील पत्ता बदलला जातो. त्या आधारे खोली भाड्याने घेऊन ते वास्तव्य करतात आणि असंच या तपासातून समोर येत आहे. पोलिसांकडून घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाते. पोलीस आणि न्यायालयीन कोठडीनंतर काही घुसखोरांना जामीनही मिळतोय. त्यामुळे जामिनावर बाहेर आलेले घुसखोर नागरिक शहरातच वास्तव्य करतात. न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर या नागरिकांना मायदेशी पाठवलं जात आहे. परंतु बहुतांश नागरिक तुरुंगातच असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. पोलिसांनी 2 वर्षात 34 घुसखोरांना पकडलाय. परंतु यापैकी एकाही प्रकरणाचा अंतिम निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाहीये. पोलिसांनी 5 महिन्यांपूर्वीच भारतात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी देहू रोड येथे मूळचे म्यानमारचे असणाऱ्या 2 रोहिंग्या कुटुंबियांवर कारवाई केली होती. तपासात या कुटुंबियांनी देहू रोड येथे स्वतःचं घरही बांधल्याचं समोर आलं होतं. न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही कुटुंबीय सध्या जामिनावर बाहेर आहेत. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेत खेड तालुक्यातील विविध विषयांच्या संदर्भात आग्रही भूमिका मांडली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024-25च्या पुरवणी मागणी संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो. या ठिकाणी मागणी क्रमांक D4 बाब क्रमांक 49 दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सहकारी दूध संस्थांना 5 रुपये लिटर प्रमाणे आणि खाजगी दूध संस्थांना 7 रुपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याचं त्या ठिकाणी तरतूद केली. या ठिकाणी आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी दूध व्यवसायाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. त्यामुळे आदिवासी समाजासाठी लिटर पाठीमागं या ठिकाणी रेट अनुदानामध्ये वाढवून द्यावा ही विनंती करत असताना 100% अनुदानावर त्यांना गाई, गोठा आणि इतर सुविधा जर पुरवल्या तर या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि अशी मागणी मी आपल्या मार्फत शासनाला या ठिकाणी करतो. दुसरा मुद्दा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 112 पान नंबर 75 या ठिकाणी महिलांसाठी 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी व्हावं अशी विनंती या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आपणाकडे करतो. त्याचबरोबर या ठिकाणी बाब क्रमांक 161 पान क्रमांक 115 सरपंच सदस्य यांना मानधन व भत्ते वाढवावेत आणि तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले पाहिजे. आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं जास्तीचं मानधन या ठिकाणी देण्याची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला करावी अशी या ठिकाणी विनंती करतो. खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये सर्व प्रशासकीय
कार्यालय एक ठिकाणी यावीत म्हणून त्या ठिकाणी मोठी प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी मंजूर आहे। त्या प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक सन 2022-23 ला झालेलं आहे। कैलास त्यासाठी त्या ठिकाणी निधीची गरज आहे, आपण त्या ठिकाणी करावं। खनिकर्म विभागाच्या माध्यमातून उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 149 मार्फत खऱ्या अर्थानं खनिकर्मच्या माध्यमातून जो महसूल जमा होतोय तो खेड तालुक्यामधून फार मोठा महसूल जमा होतोय। त्याचा उपयोग खेड तालुक्यातीलच विकास कामांसाठी या ठिकाणी व्हावा। यापूर्वीच्या कालावधीमध्ये दादांनी तशा पद्धतीनं नियोजन केलं होतं, परंतु शासनामार्फत या ठिकाणी तशा पद्धतीचे आदेश व्हावेत अशी विनंती आपणाला या ठिकाणी करून मोठी MIDC या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आहे। त्यामध्ये कामगार वर्गाला स्थानिक कामगारांना न्याय मिळणं गरजेचं असून स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळावा। माथाडी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून मोठी दहशत उद्योग नगरीमध्ये आहे। आपण गृह खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी माळुंगे या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे, आपण त्या ठिकाणी त्यांना आदेश द्यावेत। कैलास पाटील एकच मुद्दा साहेब, मोठी उद्योग नगरी असल्यामुळं खऱ्या अर्थानं जसं मुंबईला 4थं विमानतळ प्रस्ताव मांडलाय तशा पद्धतीनं खेड आळंदीला जे पूर्वीचं विमानतळ मंजूर झालं होतं ते विमानतळ पुन्हा खेड तालुक्यामध्ये यावं आणि उद्योग नगरीला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करून एक नवीन MIDC त्या ठिकाणी पश्चिम भागामध्ये पाईट आणि आंबोली त्या परिसरामध्ये व्हावी अशी आपणाकडे विनंती शासनाच्या माध्यमातून आपण ती मान्य करावी। तुम्ही शासनाला आदेश करावेस अशी विनंती करतो। आपण मला थोडा वेळ का होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय धन्यवाद। रामकृष्ण हरी। खेड तालुक्यात 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। हा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं समोर येत आहे। वैद्यकीय विभागाकडून याची शहानिशा करणं सुरू आहे। खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये ही धक्कादायक घटना अनेकांना अचंबित करणारी आहे। सकाळी शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 9वीत शिकणाऱ्या स्नेहा होलेला अस्वस्थ वाटू लागलं। मग अचानक तिला चक्कर आली। शिक्षकांनी तातडीनं तिला रुग्णालयात हलवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। केवळ चक्कर आल्यानं स्नेहाचा मृत्यू कसं काय होऊ शकतो? खरंच तिला हृदयविकाराचा झटका आला होता का? तिला हृदयाशी संबंधित कोणता आजार होता का? स्नेहाच्या पालकांना याबाबत काही कल्पना होती का? इतक्या लहान वयात खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? येत असेल तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? ही कारणं नेमकी कशी ओळखायची आणि त्यातूनच या लहानग्यांचा जीव कसा वाचवायचा असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत। स्नेहलचा मृत्यू नेमका कशानं झाला याबाबतची शहानिशा खेड तालुका वैद्यकीय विभागाकडून केली जाते। दौंडकरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पूजा रोहन दौंडकर यांची बिनविरोध निवड झाली। उपसरपंच पदाचा सागर दौंडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज निवडणूक घेण्यात आली होती। एकमेव अर्ज आल्याने पूजा दौंडकर यांची बिनविरोध निवड झाली। संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आंबेडकर नावाचा जप करण्यापेक्षा एवढा जर देवाच्या नावाचा जप केला असता तर स्वर्गात जागा मिळेल अशा पद्धतीचे वक्तव्य केले। या वक्तव्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याचा आंबेडकरी संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। प्रशासनाला याबाबतची निवेदने देखील देण्यात आली। राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी राजगुरुनगर नगर परिषद व सामाजिक संस्था यांच्या सहभागातून सकाळी 7 वाजता राजगुरुनगर केदारेश्वर मंदिराजवळ भीमा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर या ठिकाणी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशन प्रसंगी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना भेटण्यासाठी खेड तालुक्यातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते नागपूर या ठिकाणी गेले होते। यावेळी त्यांनी अनेकांची भेट घेतली। जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव वाडा बीटस्तरीय स्पर्धा मामासाहेब मोहोळ विद्यालय पाडळी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या। लॉन्ड्री असोसिएशन खेड तालुका यांची बैठक चाकण या ठिकाणी आज संपन्न झाली। वाढत्या महागाईमुळे दरवाढ करण्याचा निर्णय सर्व व्यावसायिकांच्या संमतीने घेण्यात आला। बैठकीसाठी खेड तालुक्यातील लॉन्ड्री व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
चाकण मार्केटमध्ये भाजीपाला अक्षरशः मातीमोल झाला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक होत असल्यानं व अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला शेतमाल जागेवर सोडून जात आहेत. 1 रुपये दराने देखील भाज्यांची विक्री होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रुपया चालले माल लई आले रुपया इकनत माल हे तसे ढिग पडून येत. कोणत्या भाजी ते 1 रुपयाला? शापू मेथी कोथंबीर रुपया चाललेली. सकाळी खरेदी केवढीची होती? रुपयाच आणि रुपयाच विकायला लागायची. सकाळी खरेदी पण 1 रुपयाने केली का? 1 रुपया निघली. लई माल आले लोकांना. तशाच गाड्या भरून नेल्या. फुकट गाड्या भरून नेल्या. फुकट नेल्या भरून. काय करा माल खपना. खपत नाही माल खपत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.